पुढची बातमी बघूयात। विनाकारण बिल्डरचा छळ केल्यामुळे मुंबई हायकोर्टाने ईडीला तब्बल 1 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय। त्यासोबतच ईडीकडे बिल्डरची तक्रार करणाऱ्याला सुद्धा हा दंड ठोठावण्यात आलाय। ईडीचे अधिकारी बिनडोकपणे सर्वसामान्यांना छळण्यासाठीच कायदा वापरतात आणि हे त्यांनी तातडीने बंद करावं अशी तंबी सुद्धा कोर्टाने दिली आहे। न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या कोर्टामध्ये ही सुनावणी झाली। ईडी किंवा तक्रारदाराने दंड भरला नाही तर त्यांची मालमत्ता विकून या दंडाची रक्कम वसूल करण्याचे आदेश सुद्धा कोर्टाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत। तक्रारदाराने दंडाची रक्कम कीर्ती लॉ कॉलेजला तर ईडीने दंडाची रक्कम लॉ कॉलेजच्या ग्रंथालयाला द्यावी असे आदेश सुद्धा आता कोर्टाने दिले। कराराचा भंग म्हणजे फसवणूक नसते, त्यामुळे ईडीने केलेल्या मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपामध्ये सुद्धा तथ्य नाही असा निर्वाळा कोर्टाने दिलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।